शिवसेनेची दिल्लीमध्ये बैठक संपन्न। उपराष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात चर्चा। या बैठकीत नवीन खासदारांना मतदान प्रक्रियेबाबत सूचना। विकसित महाराष्ट्राचं विजन डॉक्युमेंट 2 ऑक्टोबरला प्रकाशित होणार। विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भात सादरीकरण पूर्ण। पाणी, वीज, शिक्षण या विषयांवर सादरीकरण। नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी। NMRDA, हडको आणि NBCC यांच्यामध्ये करार। नवीन नागपूर विकसित करण्यासाठी करार। 1710 एकरमध्ये विकसित केलं जाणार नवीन नागपूर। नांदेडमध्ये ओबीसी समाज आक्रमक। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करू देणार नाही। ओबीसी हक्क परिषदेत ओबीसी बांधवांचा निर्धार। कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात गोकुळमध्ये भ्रष्टाचार। ठाकरेंच्या शिवसेनेकडून गंभीर आरोप। अधिकाऱ्यांवर आणि संचालकांवर कारवाई करा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। साताऱ्यातल्या कोयना धरणाचे दरवाजे चौथ्यांदा उघडले। धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी 8167 क्युसेकनं विसर्ग सुरू। नदीकाठाच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना। अमरावतीमध्ये पिकांचं नुकसान झालेले शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक। सरसकट नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांची मागणी। एकाच कुटुंबातल्या 6 जणांना अन्नातनं विषबाधा। मीरा भाईंदरच्या जय बजरंग नगरमधली घटना। घटनेत 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू। विषबाधेचं नेमकं कारण स्पष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।